अरावली डोंगर रांग ही केवळ नकाशावरील रेषा नाही, तर ती उत्तर भारताचा भौगोलिक आधारस्तंभ आहे. ही एकमेव नैसर्गिक भिंत आहे जी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्राला थार वाळवंटाच्या वाळूपासून वाचवते. आणि आज या भिंतीला स्वतःच्या संरक्षणासाठी एक मोठे कायदेशीर कवच मिळाले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने यानी MOEFCCने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या 4 राज्यांमध्ये पसरलेल्या संपूर्ण अरावली क्षेत्रात नवीन खाणकाम लीज यानी न्यू मायनिंग लीजेस देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री अँड एज्युकेशन एक शाश्वत खाणकाम व्यवस्थापन योजना तयार करत नाही, तोपर्यंत नवीन परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पार्श्वभूमी आणि कायदेशीर लढाई. हा निर्णय आत्ताच का घेण्यात आला हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावे लागेल. अरावली वाचवण्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात गेल्या 2 दशकांपासून सुरू आहे. 2002 आणि 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हरियाणात खाणकामावर बंदी घातली होती, कारण तिथे पर्यावरणाची मोठी हानी झाली होती. तरीही खाण माफिया, ज्यांचे राजकीय संबंध मजबूत आहेत, कायद्यातील त्रुटी शोधून पळवाटा काढीत होते. त्यांनी जंगल किंवा टेकडीच्या व्याख्यांचा गैरफायदा घेऊन डोंगर पोखरून काढले. 100 मीटर उंचीचा वाद. या नवीन बंदीचे मुख्य कारण सर्वोच्च न्यायालयाचा 20 नोव्हेंबर 2023 चा आदेश ठरला. या आदेशात न्यायालयाने डोंगर किंवा टेकडीची व्याख्या स्वीकारली होती, ज्यानुसार केवळ 100 मीटरपेक्षा उंच असलेली जमीनच डोंगर मानली जाईल. पर्यावरणवादी आणि विरोधक, विशेषतः काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर धोक्याची घंटा वाजवली. त्यांचे म्हणणे होते की अरावलीच्या 90% टेकड्या 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या आहेत. जर ही व्याख्या लागू झाली तर त्या छोट्या टेकड्या सपाट करण्यास कायदेशीर परवानगी मिळाली असती. यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. राजकारण आणि प्रतिक्रिया. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की ही नवीन अधिसूचना एक सुधारात्मक पाऊल आहे. आम्ही अरावलीचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहोत. वैज्ञानिक अहवाल येईपर्यंत नवीन लीजवरील बंदी हा एक तात्पुरता विराम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे विरोधक सशंक आहेत. त्यांचा असा युक्तिवाद आहे की अशा संवेदनशील परिसंस्थेत शाश्वत खाणकाम ही संकल्पना चुकीची आहे. त्यांना भीती आहे की ICFRचा अहवाल आल्यावर तो पुन्हा खाणकाम सुरू करण्यासाठी एक नियमावली म्हणून वापरला जाईल. जमिनीवरील परिणाम. या निर्णयाचा परिणाम 2 क्षेत्रांवर होईल. पहिले म्हणजे बांधकाम क्षेत्र. गुडगाव, नोएडा आणि दिल्लीच्या बांधकाम व्यवसायासाठी लागणारा दगड आणि वाळू अरावलीतून येते. नवीन लीज थांबल्यामुळे कच्च्या मालाचे भाव वाढू शकतात, ज्यामुळे घरांची किमती वाढतील. दुसरे म्हणजे पर्यावरण. दिल्लीकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. अरावली ही शुद्ध हवेची दिशा ठरवते आणि भूजल स्तर वाढवण्यास मदत करते. तिथे होणारा विनाश म्हणजे दिल्लीसाठी पाण्याचे संकट आणि वाढते प्रदूषण. सध्या तरी पोकलेन आणि JCB मशीन्सना विश्रांती घ्यावी लागेल. हरियाणा आणि राजस्थान पोलिसांना हे आदेश कडकपणे राबवण्यास सांगितले आहे. पण प्रश्न उरतोच, हा निर्णय अरावलीसाठी कायमस्वरूपी सुरक्षा कवच ठरेल की अहवाल येईपर्यंतचा हा फक्त एक